त्याला जर मी पसंत पडले तर मी लग्नाला तयार आहे. अरे वा, माझी सुद्धा हीच इच्छा आहे. आणि ट्रस्ट मी, तू खूप सुखी राहशील. मग मी एक काम करते, मी लगेच काकूला फोन करून कळवते. थांब. का ग? मंजिरी, तू सत्यजितची परवानगी काढलीस का? म्हणजे मला वाटतं तू त्याचंही मत घ्यावंस. अगं आता यांना काय विचारायचं यात? मला पूर्ण खात्री आहे ते आनंदाने होकारच देतील. बघ तू. असं तुला वाटतं, पण मंजिरी तू एकदा सत्यजितला विचारून घे. मला खरंच कळत नाहीये, तुझ्या सुखी असण्याचा यांना काय प्रॉब्लेम असणार आहे तुझ्या? याचं उत्तर सत्यजितच देऊ शकेल. येते मी, पण तू नक्की सत्यजितला विचार. मंजिरी, नवीन पेंटिंग सत्यजितने आणलं वाटतं. अगं हो, नाही, आमच्या समीळबाई आल्या होत्या, म्हणजे माझ्या शाळेत शिक्षिका होत्या त्या, त्यांनी आणलंय माझ्यासाठी. छान आहे. काय ग, मी आईस्क्रीमची ट्रीट दिली म्हणून झाली वाटतं सर्दी तुला? गौरव, मला ऑलरेडी सर्दी झाली, त्यात तू आईस्क्रीमची ट्रीट दिलीस. चूक तुझी आहे. मग नव्हतं काय तुझं आईस्क्रीम? नव्हतं खायचं आईस्क्रीम काय? तुला माहितीये मला आईस्क्रीम खूप आवडतं. आय कांट रेजिस्ट इट बाबा. तुला आईस्क्रीम आवडतं म्हणूनच आईस्क्रीमची ट्रीट दिली. अगं तरी सर, पण मी नाराज आहे तुझ्यावर. आय नो, मला माहितीये माझा सोना का चिडलाय माझ्यावरती. मी तुला विचारलं नाही ना तू ट्रीट का दिलीस ते, म्हणून चिडलास ना माझ्यावर? अरे पण बघू, तिथे सगळ्यांसमोर कसं विचारणार? आता सांग बरं काय झालंय? माझा बिझनेस सेट झाल्याची. काय सांगतोस गौरव? येस. मी गोव्याला गेले तेवढ्या वेळात एवढं सगळं केलंस तू, पण असं नुसतं आईस्क्रीम वर काय भागवतोयस? म्हणजे मला तरी काहीतरी स्पेशल ट्रीट द्यायला पाहिजेस ना तू. म्हणजे ऍटलीस्ट लॉंग ड्राईव्ह, एखादं कॅन्डलाइट डिनर. ए नेत्रा, आपला बिझनेस आहे ना सध्या स्मॉल स्केल बिझनेस आहे, पण पुढे नक्की काहीतरी मोठं करूया. सत्यजित मुधोळकरांचा भाऊ आहेस तू. तुला कसला आलं स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल? नेत्रा, मी तुला आधीच सांगितलं होतं, हे बघ, मला सत्यजित दादाचा भाऊ म्हणून मोठं नाही व्हायचंय. इंडिपेंडेंटली स्वतःच्या पायावर बिझनेस सेट करायचा. आय नो दॅट, अँड दॅट्स व्हाय आय एम प्राऊड ऑफ यू. आणि तुला माहितीये, सगळं इनिशियल प्लॅनिंग झालंय, आता फक्त पाडव्याला एक्झिक्युशन करायचंय. काय सांगतोय? येस. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट. पण गौरव, नुसता सेटअप टाकून किंवा प्लॅनिंग करून काही होत नाही रे. कामं मिळवायला लागतात, बिझनेस वाढवायला लागतो. ए हॅलो, अजून बिझनेस स्टार्ट नाही झालाय, तोच माझ्या आता 2 ऑर्डर झाले आहेत. 2 ऑर्डर्स? येस. कुठल्या? हे बघ, एक मंजिरी वहिनीच्या बाळाच्या बारशाची आणि दुसरी प्रियाच्या लग्नाची. अरे देवा, काय करू रे मी आता? का, काय झालं? त्या बाळाच्या बारशाचं ठीक आहे, प्रियाच्या लग्नाचं काय मध्येच काढलं? तुझं काय कानपूरमध्ये हरताल होती का? हा, आई काय बोलली ते ऐकलं नाहीस तू? ते आई लाख म्हणतील, प्रिया तयार व्हायला पाहिजे ना. का नाही तयार होणार? ऑफकोर्स तयार होणार. अगं किती वर्ष इकडे बिन लग्नाची राहणार आहे ती, आणि मेन म्हणजे मंजिरी वहिनीच्या माहेरून स्थळ आलंय, मग काय हरकत आहे? मस्त प्रॉब्लेम आहे ना. काय बोललीस? नाही काही नाही. तू एक काम कर, तू झोप आता. खूप दमलायस, खरंच खूप काम करतोस. म्हणे मंजिरी वहिनींचा दूरचा भाऊ. हा दूरचा भाऊ जोपर्यंत दूर आहे तोपर्यंत ठीक आहे,
एकदा का तो प्रियाला भेटला की मग मंजिरी वहिनी आणि सत्यजित दादा यांच्या संसारात जे वादळ येईल ना ते शांत व्हायची चिन्हच दिसणार नाही दूर दूर पर्यंत. झोपतेस ना? गौरव आत्या पोहे तुम्हाला जरा आंबट लागतात का? आंबटच लागतात. लिंबू जरा जास्त पिळला ना? कोल्ह्याला द्राक्ष आंबट. दुसरी मेली बोलतच असते काय ना काहीतरी. काय चाललंय? काय नाही ग, स्वतः वटावटा करायची सवय आहे ना तिला. नेत्रा काय ग तू सारखं त्यांच्या खोड्या काढत असतेस? हा सासूबाई का आल्या नाहीत नाश्त्याला ते बघून यायचा. अगं नाही येणार ती. का? म्हणजे मी ना तिची ना थोडी गंमतच केली. काल गौरांगना आईस्क्रीम आणलं होतं ना बाहेरून. काय म्हणली की नको नको मला नको आईस्क्रीम. मी म्हटलं काय नाही ग होत, दुधाचंच आहे खा. पण खाल्लं तिने बेस्टे बेस्टे करत. आणि आता बसलीये गळा धरून गुळण्या करते. काय म्हणत हसताय तुम्ही? आणि असू दे ग बहिणी, आई नाही का माझी रोज टेर खेचती. आज मी खेचली त्यात काय अशी. हे म्हणजे कसं झालं माहितीये का आई, रोज 7-8 खेळणारा किंवा 5-3-2 खेळणारा माणूस असतो ना, त्याला एका दिवशी रमीचा किंवा त्याही पेक्षा भारी म्हणजे 3 पत्तीचा मोठा डाव लागला की जसा आनंद होईल ना तसं झालंय आत्यांचं. सॉरी, म्हणजे उदाहरण चुकलं माझं. दुसरं काही सुचलं नाही मला. सॉरी. आई, मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. काय ग? एक मिनिट हं. प्रिया, प्रिया. आई, आपल्या प्रियाने मुलगा बघायला होकार दिलाय. ऍक्च्युली कालच बोलणं झालं माझं प्रियाशी, म्हणून म्हटलं सगळ्यात आधी ही बातमी तुम्हाला सगळ्यांना सांगावी. मग मी एक काम करते, काकूला फोन करते आणि तिला सरळ तारीख ठरवायला सांगते. हो, योग्य निर्णय आहे तुझा. आलेच मी. अरे माझा फोन. मंजिरी, तू सगळ्यांना माझा निर्णय सांगायची एवढी घाई का केलीस? विसरलीस का मी काय सांगितलं होतं ते? अगं प्रिया, तू काय काळजी करतेस? काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. आणि तुझं लग्न होण्याने घरातल्या सगळ्यांना आनंदच होणार आहे की नाही? मग हो, मला मान्य आहे, पण तू सत्यजितला फोन केलास का? त्याला फोनवर विचारलंस का? होय, आजपर्यंत मी अशी एकतरी गोष्ट केली आहे का जी तुला आवडणार नाही? तू गेल्यावर मी लगेच त्यांना फोन केला होता. हा मंजिरी, बोल. अहो ऐका ना, मला खूप महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. तुमच्याकडे वेळ आहे ना? बोल ना. आता मला अंकिता काकूचा फोन आला होता. तुम्हाला आठवतं का मागे मी तुम्हाला एका सुहास नावाच्या मुलाबद्दल सांगितलं होतं? अंकिता काकूच्या नात्यातला, म्हणजे माझा पण भाऊच लागतो तो दूरचा. तर त्याचं स्थळ सांगून आलंय प्रियासाठी. बरं, मग मग काय नाही, आता आम्ही हॉलमध्ये बसलो होतो ना, तेव्हाच अंकिता काकूचा फोन आला होता. तर मग माझं आईंशी सुद्धा बोलणं झालंय आणि प्रियाशी सुद्धा बोललीये मी. प्रियाची संमती आहे लग्नाला.
पण ती मला म्हणाली की एकदा तुमच्याशी बोलून घेऊन तुमचं मत काय ते जाणून घ्यावं म्हणून तुम्हाला विचारते. सांगा ना, काय वाटतं तुम्हाला? हो, काळजी करण्यासारखं काही नाहीये यात. माणसं घरची खूप चांगली आहेत आणि मुलगा सुद्धा सुशिक्षित आहे, निर्व्यसनी आहे. मी ओळखते ना त्याला लहानपणापासून. आणि स्वभावाने पण अगदी शांत आहे, अबोल आहे. म्हणजे प्रियाच्या स्वभावाला मॅच होईल असाच मुलगा आहे तो. खरं सांगते, जर प्रियाचं या घरात लग्न झालं ना तर प्रियाचं आयुष्य खूप सुखाचं होईल. मग काय वाटतं तुम्हाला? मी काय करू? सांगू का काकूला फोन करून? हा, नाही म्हणजे ती तयार असेल तर मी नकार देण्याचं काही कारण नाही का? ठीक आहे, चालेल. मग मी करते काकूला फोन. बर. बाय. आणि यांनी होकार सुद्धा दिलाय. प्रिया, तू एकटीच अशी व्यक्ती आहेस जिने माझा संसार टिकवण्यासाठी मला खूप मदत केली. आता मला तुझा संसार उभा करायचा. काय आहे ना की जेव्हा आपल्या हक्काचं, आपल्या प्रेमाचं माणूस आपल्या बरोबर असेल ना तर जगातली सगळी सुख छोटी वाटायला लागतात आणि तेच सुख तुला मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे. मग मी कळवते काकूला. चालेल, कळव. मी येते. अरे ए बाळा, अरे वॉचमन. अगं थांब थांब मंजिरी, अगं कुठे चाललीस लाग बघीन? अहो तो एक छोटा मुलगा तो. कोण मुलगा? कोणचा मुलगा? काय स्पष्ट सांगतील का नाही? अहो काय झालं, मी अंकिता काकूला फोन लावत होते तेवढ्यात मी बघितलं बेडरूमच्या खिडकीशी एक लहान मुलगा टक लावून बघत होता. मी त्याच्याशी बोलायला गेले तेवढ्यात पळून गेला तो. म्हणून मग मी बघायला आले. तो एवढ्या छोट्याशा कारणासाठी तू बाहेर निघालीस? मी सांगते वॉचमनला, तू जा बरं, तयारी कर जा. अहो पण तो पळून जाईल तो मुलगा. मी तुला सांगितलंय ना डाक्टरबाईंनी, आजची तारीख दिली आहे ना, मग तयारी कर जा, आपण जाऊया. मी सांगते वॉचमनला. मावशी, बस ना. हो, बस ना तू पण बस. हो, बोल. काय काम होतं का? हो, मला बोलायचं होतं काहीतरी. मग बोल ना. काय काय पूर्वी इतकं नाही, पण मला अजूनही थोडं थोडं असं विसरायला होतं. असं अधूनमधून. सुहासच्या स्थळाबद्दल काही बोलायचं होतं का? हा, हो, मला त्याच संदर्भात बोलायचं होतं तुझ्याशी. प्रिया, मागचं सगळं विसरून तू लग्नाला तयार झालीस, मला खूप आनंद झालाय. पण काय, या सगळ्यामध्ये मागचं सगळं पुन्हा उकरून निघेल याचीच भीती वाटते ना तुला? खरं तर हो. मावशी, तू नको काळजी करू. जे मागे घडलं ते मी पुन्हा नाही घडू देणार. कारण मला माहितीये तो जो मुलगा आहे तो मंजिरीच्या नात्यातला आहे. तिचा लांबचा भाऊ लागतो.
त्यामुळे त्याला मी माझा भूतकाळ नाही सांगणार. मावशी, खरं तर लग्नासारख्या आयुष्यात एकदा घडणाऱ्या गोष्टीत लप्पाछप्पी, खोटेपणा करू नये असं म्हणतात. पण मला नेमकं तेच करावं लागणार आहे. कारण माझ्या एका सत्याने मंजिरी आणि सत्यजितचा संसार धुळीला मिळू शकतो. आणि मावशी, माझा संसार उभा करण्याकरता मला त्यांचा संसार मोडायचा नाही. या घराने मला एवढं काय दिलं, त्याची परतफेड म्हणून इतकं तर मी करू शकतेच, नाही का? थँक्यू. मावशी, अगं काय झालं? कशा पायी थांबलीस? अहो नाही, तो मुलगा नाही का मग आला होता, तो कुठे दिसतोय का तेच बघते मी. पण अगं कोणता मुलगा? अगं खेळता खेळता आला असेल, गेला तो पळून. चल गाडीत बस. बरं एक मिनिट, मी काय म्हणते, मी आधी यांना फोन करून कळवते की आज डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. त्यांना कळलं पाहिजे ना, त्यांना माहित नाहीये. कशा पायी फोन करतीस? तो काय सल्ला देणार आहे डॉक्टरला? कोणचं टॉनिक दे, कोणचं टॉनिक देऊ नगस? प्रत्येक गोष्टीला तुला नवरा कशा पायी लागतोय ग? मी आहे ना व, चल की. अहो पण आजी मी चल चल, काय फोन बिन करायची गरज नाही. चल गाडीत बस, उशीर होते. प्रिया, खरं सांगू का, बरं केलं हा निर्णय घेतला. कसं असतं ना प्रिया, काही काही गोष्टी आपल्या नशिबातच नसतात. आयुष्याच्या शेवटपर्यंत कितीही आणि काहीही प्रयत्न केले ना तरी त्या मिळतच नाहीत ग आपल्याला. काही केल्या साध्य होत नाही. अशा वेळी ना ते सोडून द्यायचे, विसरून जायचे. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं आणि नशिबाने आपल्या आयुष्यात जे काही लिहून ठेवलंय तसं वागत राहायचं. पण प्रिया, अगं त्या तुझ्या गावठी हिरोचं काय? मिस्टर होळकर म्हणून त्याला जुलवत ठेवलंयस इतके दिवस. त्याला जर कळलं ना की तू दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करतेयस तर तो प्रिया प्रिया म्हणत देवदास बनून तुझ्या मागे जीव नाही देणार, जीव घेईल तुझा. आणि तुझ्या बरोबर माझाही. त्याचं काय करायचं ठरवलंयस तू? झालं प्रवचन नाही, मगाचपासून ज्ञानगंगा वाहत होती. तुझी परवानगी असेल तर आता मी तोंड उघडू? बोल ग पटपट. मी माझा सूड विसरलेले नाहीये आणि मी लग्न करणं ही त्या सूडाची पहिली पायरी आहे. पुन्हा एकदा डायलॉग बाजी सुरू झाली. डायलॉग बाजी नाहीये, कारण मी ऍक्शन्स मध्ये बिलीव्ह करते आणि मी काय करते ना ते मला माहिती. जर सत्यजित आणि मंजिरीचा संसार उद्ध्वस्त करायचा असेल तर मी संसार थाटणं गरजेचं आहे. हे आता मला कळून चुकलं. मी लग्नाला होकार दिलाय हे एव्हाना सत्यजितला कळलंही असेल आणि हे ऐकून त्याची काय परिस्थिती झाली असेल याची कल्पना मी इथे बसूनच करू शकते.
तुला नाही कळणार. हो, ऐकू नकोस आमचं बोलणं. हॅलो सत्यजित, आय एम सो सॉरी. मी स्वतःच्याच विचारात एवढे हरवले होते की कळलंच नाही तुझा फोन आला ते. ते राहू दे. काल मंजिरीचा फोन आला होता. ती मला सांगत होती की तिच्या काकूंचा तो भाचा सुहास त्याने तुला परत मागणी घातली आणि तू तयार झालेस त्याला भेटण्यासाठी. अरे हो, म्हणजे नाईलाजाने तयार व्हावं लागलं. पण तू घाबरू नको, मी आपल्या भूतकाळाबद्दल काहीही सांगणार नाहीये. हा, पण त्याने जर विचारलं तर मात्र मी लपवू शकणार नाही. सत्यजित, मी जर सतत लग्नाला नाही म्हणत राहिले ना तर मंजिरीला काहीतरी वेगळाच संशय येईल. म्हणून मग मी विचार केला ह्यावेळी हो म्हणावं. पण तू जर काही कारणाने त्याला इथे येण्यापासून टाळू शकलास ना तर सगळेच प्रश्न मिटतील. आणि तसंही सत्यजित, मी मावशीला प्रॉमिस केलंय की तुमचा संसार तुटेल असं मी काहीही करणार नाही. मंजिरीच्या ज्या एका चुकीमुळे तुमचा संसार उद्ध्वस्त झाला, ती चूक पुन्हा मी कशी काय करू कळतच नाहीये. याच गोष्टीचा विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली खरंच. सत्यजित, तुला कळतंय ना मी काय बोलते ते? म्हणजे बघ ना, त्या मुलापासून सगळं लपवून मी तुमचा संसार वाचवावा का त्याला सगळं खरं खरं सांगून तुला खूप मोठ्या त्रासात टाकावं? काय खरंच म्हणजे. पण नाही, मी ठरवलंय, मी त्या मुलासमोर गप्प बसणार आहे आणि त्याला काहीही सांगणार नाही. मला कायमची सल सहन करावी लागेल, पण तुमचा संसार तरी वाचेल. सत्यजित, अरे तू काहीच बोलत नाहीयेस. मीच बोलते मगाचपासून, बोल ना काहीतरी. नाही, मी नंतर बोलेन तुझ्याशी, नंतर करेन फोन तुला. आता जरा घाईत आहे. बरं चालेल. बाय. बाय.